विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, फ्रॅक्शन धड्यामधला आता पुढला टॉपिक आपला काय, ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन, सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन. म्हणजे जे आपण लाईक फ्रॅक्शन अनलाईक फ्रॅक्शन शिकले होते त्यांचीच आपल्याला बेरीज वजाबाकी करायची. एकदम सिंपल असतं. पहिल्यांदा आपण थोडं रिकॉल करूया, लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय. बघा मित्रांनो, समजा मी 2/3 लिहिलं. किती? 2/3 लिहिलं. आता दुसरा फ्रॅक्शन जर मी असा लिहिला बघा, 3/3. मित्रांनो, फक्त बघायचं काय, दोघांचे डिनॉमिनेटर, दोघांचे छेद जर समान असतील तर त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. आणखी एक मी तुम्हाला उदाहरण लिहून दाखवतो बघा, 3/8 आणि 4/8. बघा, हे दोघांचे डिनॉमिनेटर, दोघांचे छेद समान आहेत, एकच आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतो, लाईक फ्रॅक्शन. काय म्हणतो? लाईक फ्रॅक्शन. आणि मित्रांनो, याच्याच विरुद्ध ज्या अपूर्णांकांचे, ज्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर किंवा छेद वेगळे आहेत त्यांना आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. त्याचं उदाहरण बघूया. चला मित्रांनो, बघा, 3/7 अधिक 3/4. मित्रांनो, अधिक नाही, सॉरी, कॉमा. बघा, दोघांचे छेद कसे, दोघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत, डिफरंट आहेत, म्हणून यांना काय म्हणायचं, अनलाईक फ्रॅक्शन. बरोबर का? अनलाईक फ्रॅक्शन. आपल्याला सध्या लाईक फ्रॅक्शनची बेरीज शिकायची, आपल्याला वजाबाकी शिकायची. याच्यानंतर आपण अनलाईक फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी म्हणजेच ऍडिशन सबट्रॅक्शन आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण लाईक फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी शिकूया. तुम्ही इयत्ता 4थीला शिकलेली आहे तरी आपण एकदा घेऊया. मित्रांनो, बघा, आता उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊ. पहिल्यांदा आपण ऍडिशन शिकूया. ऍडिशन म्हणजे बेरीज. बघा, समजा इथे किती, 2/5 म्हणजे 2/5 प्लस 1/5 असं उदाहरण दिले आपल्याला. सिंपल मित्रांनो, काय असतं बघा, जेव्हा लाईक फ्रॅक्शन दिलेलं असतं बघा, दोघांचे छेद समान आहेत, तेव्हा बेरीज करताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं, त्यांच्या अंशांची बेरीज करायची, छेद जशा तसा राहू द्यायचा, काहीच नाही. बघा, 2 आणि 1 किती झाले मित्रांनो, 3/5 जशास तसा. आपलं उत्तर आलेलं आहे 3/5. आणखीन एक उदाहरण घेऊया मित्रांनो आपण. बघा, 3/7 अधिक 2/7. मित्रांनो, नेहमी बघायचं अपूर्णांकाचे छेद सेम आहेत का, फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम आहेत का, आहेत. मग आम्ही थेट अंशांची, न्यूमरेटरची ऍडिशन करणार. बघा, 3 + 2 किती मित्रांनो, 5 आणि डिनॉमिनेटरला 7 ला 7. आणखी एक उदाहरण बघूया मित्रांनो आपण. बघा, 5/9 अधिक 3/9. बरोबर मित्रांनो, छेद समान आहेत, डिनॉमिनेटर सेम आहेत, आपण न्यूमरेटरचे ऍडिशन करणार. 5 + 3 किती मित्रांनो, 8/9. बरोबर, कळालं मित्रांनो, बेरीज झाली. आता आणखी एक थोडं वेगळं एक्झाम्पल घेऊ. बघा, 2/6 अधिक 4/6. दिसतंय मित्रांनो. बघा, आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, आपल्याला काय करायचं, फक्त ऍडिशन करायची. 2 + 4 किती मित्रांनो, 6/6. मित्रांनो, आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही काटाकाटी होताना दिसते का? बघा, दोन्ही सेम आहेत, हे उत्तर आपलं बरोबर आहे. पण आपल्याला जर तिथं कॅन्सलेशन होत असेल, अजून रिड्यूस होत असेल फॉर्म, तर आपण ते करायला पाहिजे. बघा, 6/1 6/1 म्हणजे किती आलं मित्रांनो, 1/1 म्हणजेच 1 असतं. याची बेरीज किती आली, फायनल 1 आलेली आहे. बरोबर. आणखी काही एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आपण. चला बघा, आता 3/5 प्लस मित्रांनो किती, बघा, 7/5 म्हणजे 7/5. सिंपल. बघा, दोघांचे छेद समान आहेत, अंशांची बेरीज करूया. किती मित्रांनो, 3 आणि 7 किती, 10/5. बरोबर. आता मित्रांनो, आपला काय आला अपूर्णांक, 10/5. आपण याला आणखी रिड्यूस करू शकतो का? करू शकतो. कसं, 5/1 5, 5×2 10 म्हणजे किती आलं मित्रांनो, 2/1 म्हणजेच 2. कोणत्याही संख्येच्या छेदात जर 1 असेल तर आपण त्याला लिहायची गरज नाही किंवा काही फरक पडत नाही. म्हणजे किती आलं उत्तर, 2 आलं. आणखी उदाहरण घेऊया मित्रांनो. बघा, 7/11 अधिक 3/11
किती येईल मित्रांनो उत्तर बघा 11 11 आपला डिनॉमिनेटर सेम आहे, आधी पण लिहिलं तरी चालतो, हे 11 लिहिलं, पुन्हा 7 आणि 3 किती 10. मित्रांनो आता इथं काय कॅन्सलेशन होतंय का? नाही होत, जशाच तसं राहू द्या, काय अडचण नाही. मित्रांनो तुम्ही 5वीच्या लेवलला कॅन्सलेशन नाही केलं तरी चालतंय, पण जेवढं तुम्ही करताल तेवढं चांगलं आहे, बेस्ट आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ मित्रांनो. 1/5 अधिक 2/5 किती येईल मित्रांनो बघा. 5 ला 5 डिनॉमिनेटर सेम ठेवायचा, पुन्हा 2 आणि 1 3 म्हणजे किती आलं उत्तर 3/5. आणखी काय उदाहरण घेऊया बघा. 1/2 अधिक 5/2 बरोबर मित्रांनो, सेम आहेत ना डिनॉमिनेटर, काहीच अडचण नाही. चला 2 ला 2, 5 आणि 1 किती मित्रांनो 6, 5 आणि 1 6 बरोबर. उत्तर किती आलं आपलं 6/2. इथपर्यंत लिहिलं तरी चालतंय, पण आपण पुढली स्टेप आपल्याला आली पाहिजे. काय मित्रांनो बघा, बे 1 बे, बे 3 6 बरोबर. मित्रांनो तुम्ही काटाकाटी करताना वर ज्या संख्यांना काटतो बघा, इथं 5 न काटलंय मी, तिथं 2 आलं, इथं पण 5 न खाल्लं. मित्रांनो दोन्ही म्हणजे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांना सेमच संख्येनं काटायचं बरं का, सेमच. बघा मी इथं 6 न काटलं, इथं 6 न काटलं. पुन्हा मित्रांनो बघा इथं मी इथं 5 दुने 10, 5 1 5 सेमच संख्येनं काटलेलं बरं का. आता इथं कितीनं काटलं मी, बे 1 बे, बे 3 6 म्हणजे किती आलं 3/1 इज इक्वल टू 3. आपली ऍडिशन काय आली 3 आली आहे. मित्रांनो आता याच्यानंतर आपण सबट्रॅक्शन शिकूया बरं का, सबट्रॅक्शन शिकूया. सबट्रॅक्शन नंतर आपण प्रॉब्लेम सेट डायरेक्ट घेऊया. बघा आता मित्रांनो सबट्रॅक्शन सेम आहे, सबट्रॅक्शन पण सेम आहे. आपण जशी सिंपल संख्येची सबट्रॅक्शन करतो का सेम तसंच आहे, काय अडचण नाही. बघा चला पहिलं उदाहरण बघा आता. 6/7 वजा 3/7 सिंपल. मित्रांनो जशी बेरीज केली तशीच वजाबाकी करायची. आपला डिनॉमिनेटर सेम आहे, मग सेम डिनॉमिनेटरला सेम राहू द्यायचं. हे 7 ठेवलं. मित्रांनो 6 मधून 3 गेले, किती उरतात 3 उरतात. सिंपल. किती आलं 3/7. म्हणजे इथं वजाबाकी करायची, इथं बेरीज करायची, छेद समान असते का एवढं बघायचं फक्त. पुन्हा आता बघा मित्रांनो 5/8 वजा 1/8 किती 5/8 वजा 1/8. मित्रांनो बघा 8 ला 8 सेम आहे डिनॉमिनेटर, मग सेम डिनॉमिनेटर आधीच लिहून घेऊया आपण. चला 5 वजा 1 किती येतं मित्रांनो, 5 वजा 1 4, 5 वजा 1 4. आता मित्रांनो तुम्ही म्हणताल सर इथं काटाकाटी होते, मग करूया काहीच अडचण नाही. किती बघा 4 न भाग जाते का दोघांना, 4 1 4, 4 2 8 म्हणजे किती आलं मित्रांनो 1/2. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1/2 आलेलं आहे. पुन्हा आता मित्रांनो आणखी एक उदाहरण बघूया चला. किती येईल मित्रांनो बघा, दोघांचा छेद समान आहे, काय अडचण आहे का नाही. म्हणजे आता काय 3 मधून 1 गेला, किती उरले 2 उरले, छेद 12. मित्रांनो इथपर्यंत जरी उत्तर ठेवलं तरी काही हरकत नाही, पण आपल्याला जर काटाकाटी करता येत असेल तर करायची पुढं, कारण ते एकदम सिम्पलेस्ट फॉर्म आहे. बघा चला कितीन जाईल बघा, वरी 2 आहे खाली 12 आहे, म्हणजे कितीन भाग जाईल बे 1 बे आणि बे सखून 12 म्हणजे बे 1 बे, बे सखून 12 म्हणजे किती येईल 1/6 येईल. पुन्हा आणखी एक घेऊया मित्रांनो सिंपल. आता चला छेद समान आहे मित्रांनो, छेद समान आहे. 2 मधून 1 गेला 1 म्हणजे किती आलं 1/5 आलं, 1/5 आलं. पुन्हा आणखी मित्रांनो एक घेऊया आपण चला. आता मित्रांनो बघा सेम डिनॉमिनेटर आहेत, मग आपण सेम लिहून घेणार. 7 मधून 3 गेले, 7 - 3 किती येईल 4. सेम आहे मित्रांनो. आता दोघांना भाग जातो का, जातो. किती ना 4 न जातो. बे दुनी 4 1 4, बे चोक 8, ही 4 दुनी 8 किती आलं मित्रांनो 1/2 आलेलं आहे आपलं उत्तर. अशा प्रकारे आपण लाईक फ्रॅक्शनची वजाबाकी कशी करायची हे आपण बघितलं आहे. आता आपण थेट प्रॉब्लेम सेट कडे जाऊया. मित्रांनो आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सेट 20 बघूया. बघा काय दिले, पहिला प्रश्न ऍड म्हणजे बेरीज करा. सिंपल, सगळ्यांना माहिती बेरीज करा. आपण आता शिकलोय ना बेरीज, तेच करायचे. बघा छेद समान आहेत, अंशांची बेरीज करायची, न्यूमरेटरची ऍडिशन करायची. 3 आणि 1 4 म्हणजे किती आलं 4/5
5 आलं. सिंपल आहे मित्रांनो. आता इथं पण डिनॉमिनेटर सेम आहेत, मग न्यूमरेटरची आपण ऍडिशन करणार. काय 4+2 किंवा 2+4 किती मित्रांनो 6/7. पुन्हा त्याच्यानंतर मित्रांनो 12 डिनॉमिनेटर सेम आहेत, इक्वल आहेत. ऍडिशन ऑफ न्यूमरेटर बरोबर काय येईल मित्रांनो 7+2 9/12. मित्रांनो इथपर्यंत जरी उत्तर लिहिलं तरी चालतं, पण आणखी आपण त्याला रिड्यूस करू शकतो. कसं बघा 9ला आणि 12ला 3 ने भाग जातो ना. 3 त्रिक 9 3 चौक 12. चला करू काटाकाटी मग 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे किती येईल मित्रांनो 3/4. ह्याच्या पुढे काटाकाटी होईल का मित्रांनो 4ला 3 न भाग जाते का नाही, 3ला 4 न भाग जाते का नाही. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय आलं 3/4. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा. दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत. 2+7 = 9 आपला डिनॉमिनेटर 9. मित्रांनो 9 दोघं 9च्या पाड्यात आहेत. 9 1 9 9 1 9 किती आलं मित्रांनो 1. आपलं उत्तर काय आलं 1 आलं. त्याच्यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न बघा. काय दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, आपण 3+4 करणार. किती येईल मित्रांनो 3+4 7/15. किती आलं मित्रांनो 7/15. म्हणजेच काय झालं मित्रांनो बघा इथे काटाकाटी होती का नाही होत. बघा आता पुढील क्वेश्चन. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही सेम आहे, मग आपण अंशांची बेरीज करणार. सिंपल आहे. 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6/7. किती आलं उत्तर मित्रांनो 6/7. सिंपल. इथं 3 दिले 4 दिले किती दिले तरी आपण फक्त न्यूमरेटरची ऍडिशन करणार. ह्याला काही घाबरायची गरज नाही. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो तसंच आहे. 3 फ्रॅक्शन दिलेत आपल्याला. किती दिले 3. काय घाबरायचे का सगळ्यांचे बेस काय आहेत सेम आहेत. ह्याला आपण बेस पण म्हणतो बरं का डिनॉमिनेटरला. बेस सेम आहेत बरोबर. मग ऍडिशनची बेरीज होणार. 2 आणि 4 किती 6 6 आणि 3 9 9/10. मित्रांनो इथं काही काटाकाटी होती का सेम संख्या भेटती का काटाकाटी करायला नाही भेटत. तेवढंच बघायचे. चला पुढे आता काय मित्रांनो 9 9 हे 9 सेम आहे ना 9 जसा तसा. 4 आणि 1 5 किती आलं 5/9. इथं काय आता कुणाच्या पाड्यात आहेत का 5 आणि 9 कुणाच्या एका पाड्यात आहेत का नाहीत. संपला विषय. पुन्हा पुढे पण काय मित्रांनो 8 आहे. 8ला 8 लिहू घेऊ. 5 आणि 3 8 बरोबर. काटाकाटी होती 8 1 8 8 1 8 म्हणजे किती आलं उत्तर मित्रांनो 1. अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन आपला प्रॉब्लेम सेट मधला सोडवलेला आहे. मित्रांनो जिथं कळत नसेल तिथं रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. आता दुसरा क्वेश्चन काय म्हणतो वर्ड प्रॉब्लेम आहे, शाब्दिक उदाहरण. काही घाबरायचं नाही, एकदम सिंपल असते बरं का. बघा काय म्हणते. मदर गेव 3/8 ऑफ 1 गावा टू मीना अँड 2/8 ऑफ द गावा टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ द गावा डिड शी गिव्ह देम ऑल टुगेदर. म्हणजे काय बघा गावा म्हणजे पेरू जाम बरं का. आईनं काय केलंय मीनाला 3/8 भाग म्हणजे पेरूचा 3/8 भाग मीनाला दिलाय आणि 2/8 भाग गीताला दिलाय. विचारले काय आपल्याला की किती भाग तिने एकूण त्या दोघींना दिला. त्या दोघींना ऑलटुगेदर म्हणजे त्या दोघींना मिळून किती भाग देऊन टाकला. मग आता आपण 2 पद्धतीने समजून घेऊया. एक आकृतीनं आणि एक गणिताच्या भाषेनं. पहिल्यांदा मी आकृती सांगतो बघा. समजा मित्रांनो हा हे पेरू काय आहे पेरू. समजा पेरूच्या आईने किती भाग गेलेत 8 भाग. 8 भागापैकी 3 भाग तिनं मीनाला दिलेत आणि 8 भागापैकी 2 भाग तिनं गीताला दिलेत. मग याचे आपण 8 भाग करूया. चला मित्रांनो झाले 8 भाग. आईनं काय केलं आता ह्यातले 3 भाग कुणाला दिलेत मीनाला दिलेत. हा समजा हे मीनाला दिला मीना दिले मीनाला 3 भाग आणि पुन्हा गीताला किती दिलेत बघा 2 दिलेत. हे गीताला 2. मित्रांनो काय विचारले दोघींना मिळून किती भाग दिलेत. सिंपल काय बघा 1 2 3 4 5 किती भाग दिलेत 5 दिलेत. पण किती पैकी मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 8 पैकी 5 भाग दिलेत. हे आपलं उत्तर. हे आलं आकृतीहून. आता आपण परीक्षेत कसं लिहायचं बघा. आता काय दिलेत बाबा. चला मीनाला किती पार्ट दिलेत हो का. मीनाला दिलेत 3/8 भाग. माहिती आहे आपल्याला 3/8 पार्ट. पुन्हा गीताला किती दिलेत हो का. ही गीताला दिलेत 2/8 पार्ट बरोबर. आपल्याला काय म्हणलीत ती एकत्र मिळून सांगा म्हणलीत. एकत्र म्हणलं की बेरीज करायची. चला किती 3/8 प्लस
2/8. मित्रांनो दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणजे लाईक फ्रॅक्शन आहेत. लाईक फ्रॅक्शनची बेरीज करताना आपण फक्त न्यूमरेटरची ऍडिशन करतो. किती येईल मित्रांनो? 3 आणि 2 5 आणि आपला डिनॉमिनेटर जशास तसा, म्हणजे उत्तर किती आलं? 5/8. बरोबर. मग आता शब्दात कसं लिहिणार? वर्ड मध्ये कसं लिहिणार? 5/8 पार्ट शी पार्ट समजा of Gava she gave them altogether. म्हणजे तिने त्यांना पेरूचा 5/8 भाग दिला. एवढं सिंपल होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. आता तिसरा क्वेश्चन आहे बघा. तिसरा क्वेश्चन काय बघा, काय म्हणते? द गर्ल्स ऑफ स्टँडर्ड 5th. व्ही म्हणजे काय असते? 5th. आपण रोमन नंबर मध्ये बघितले काय? क्लीन्ड 3/4 ऑफ द फील्ड व्हाईल म्हणजे काय? आपलं जे ग्राउंड असते, ग्राउंड आहे, त्या ग्राउंडचा 3/4 भाग त्यांनी क्लीन केलाय, स्वच्छ केला. किती? 3/4 भाग. व्हाईल द बॉईज क्लीन्ड 1/4 पार्ट. व्हॉट पार्ट ऑफ द फील्ड वॉज क्लीन्ड ऑल टुगेदर. म्हणजे काय म्हणले? बॉईज आणि गर्ल्सनी जे ग्राउंड आहे ते क्लीन केले, स्वच्छ केले. मग त्यांनी दोघांनी मिळून किती केलंय आपल्याला विचारले, म्हणजे किती भाग त्यांनी स्वच्छ केला एकत्र मिळून. एकत्र मिळून म्हणजे आपण काय करणार? बेरीज करणार. पहिल्यांदा तुम्हाला मी आकृती काढून दाखवतो कसं असतं बघा. समजा मित्रांनो आपले ग्राउंड आहे, काय? हे ग्राउंड आहे बरोबर. मित्रांनो त्यांनी किती पार्ट केले बघा. इथं पण 4 केले, इथं पण 4 केले. मग आपण ग्राउंडचे 4 पार्ट करूया. चला, काय हरकत. आता मित्रांनो काय म्हणतोय? मुलींनी, गर्ल्सनी किती लिहिले? 3/4 म्हणजे 4 पैकी 3 पार्ट मुलींनी हे केले, क्लीन केले. समजा मुलींना आपण असं करू झालं. हे मुलींनी केले किती? हे 2 झाले, हा 3रा झाला. बरोबर आहे का? गर्ल्सनी किती क्लीन केले मित्रांनो? 3/4 बरोबर. आणि मुलांनी किती केलेत मित्रांनो? मुलांनी 1/4 केले. काय? 1/4 केले. हे मुलांनी केले समजा बरोबर. मग त्यांनी काय विचारले आपल्याला? दोघांनी मिळून किती पार्ट क्लीन केलाय. मित्रांनो बघा, या मुलींनी हे केलंय, मुलींनी हे केलंय, मुलींनी हे केलंय, मुलांनी पण हा केलाय. म्हणजे टोटल ग्राउंडच क्लीन केलंय का नाही? ऑलरेडी केले. मग ते आता आपण गणितात बसूया. बघा कसं येतात. काय? बॉईजनी किती केलं मित्रांनो? 1/4 केले. आता आपल्याला मिळून काढायचंय, ऑल टुगेदर काढायचंय, म्हणजे काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. चला, 3/4 प्लस 1/4. मित्रांनो हे लाईक फ्रॅक्शन आहेत, ह्यांची आपण डायरेक्ट अंशांची बेरीज करतो. म्हणजे काय मित्रांनो बघा, 4/4 आणि 3 आणि 1 4 आलं मित्रांनो बरोबर. हे काय आलं? 4/4. म्हणजेच आपण काय आता बघा काटाकाटी 4 × 4 4 × 4 म्हणजे किती आलं? 1 आलं. मित्रांनो 1 म्हणजे काय असतं? पूर्ण असतं. 1 काय असतो? पूर्ण फ्रॅक्शन असतो बरोबर आहे का? म्हणजे पूर्ण ग्राउंड त्यांनी स्वच्छ केलेले, याचा असा अर्थ. मी तुम्हाला आकृतीमध्ये पण दाखवलंय आणि गणितामध्ये पण दाखवले. मग लिहिताना उत्तर काय लिहिणार? होल फील्ड. काय? होल फील्ड वॉज क्लीन्ड बाय बॉईज अँड गर्ल्स. होल, तुम्हाला होलचा अर्थ कळत नसेल तर ऑर मध्ये लिहा मित्रांनो. कंप्लीट. काय? पूर्ण. तुमच्या मनावर काय पण. होल म्हणजे पण पूर्ण, कंप्लीट म्हणजे पण पूर्ण. मित्रांनो आता सबट्रॅक्शन आधारित प्रॉब्लेम सेट 21 आपण बघणार आहोत. सिंपल आहे मित्रांनो. काय? वजाबाकी आहे. सिंपल. आधी आपण बेरीज केली, आता वजाबाकी करायची. मित्रांनो बघा, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, दोघांचे छेद काय? सेम आहेत. मित्रांनो बघा आता 5 + 1 किती येईल मित्रांनो? 4. किती येईल? 4. आणि छेद जशाच तसा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 4/7. आता 7 न 4 ला भाग जातो का? जात नाही. 4 न 7 ला जातो का? नाही. मग तसंच ठेवायचं, काय अडचण नाही. आता पुढे बघा, दोघांचे छेद समान आहेत, आपण वजाबाकी करूया.
5 मधून 3 गेले किती उरले मित्रांनो 2, 2/8. आता मित्रांनो इथं काटाकाटी होती का नाही बघायची बघा, किती होती का नाही बघा, 2 ला 2 न भाग जातो, 8 ला पण 2 न भाग जातो, मग काय करायचं, बे एक बे, बेचोक 8, म्हणजे किती आलं उत्तर 1/4, 1/4 आलेला आहे. पुन्हा आता तिसरं गणित आपण बघूया मित्रांनो. बघा दोघांचे छेद समान आहेत, 7 - 2 करायचं आपल्याला. 7 - 2 किती असते मित्रांनो 5, 5/9. मित्रांनो आता 5 न 9 ला पण भाग जात नाही, 9 न 5 ला पण जात नाही, म्हणजे आपण तसंच ठेवायचं. त्यानंतर चौथा प्रश्न मित्रांनो, दोघांचे छेद काय आहेत समान आहेत, मग आपण अंशांची वजाबाकी करूया. बघा 8 मधून 5 गेले किती उरले 3/11. आता 3 न 11 ला भाग जात नाही, 11 न 3 ला जात नाही, असंच सोडून द्यायचं. पुन्हा आता मित्रांनो दोघांचे छेद समान आहेत, 9 मधून 4 वजा करायचे. चला 9 मधून 4 गेले किती उरतील मित्रांनो 5, 5/13 आलं मित्रांनो. इथं काटाकाटी होणार आहे का, नाही होणार. पुढे जाऊया. चला 6. दोघांचे छेद समान आहेत, वजाबाकी करूया. 7 मधून 3 गेले मित्रांनो किती 4/10. आता बघा मित्रांनो 4 आणि 10 कुणाच्या पाड्यात आहेत, बघा 2च्या पाड्यात आहेत का, बे दुने 4, बे पंचे 10. करा काटाकाटी, बे दुने 4, बे पंचे 10 किती येईल उत्तर मित्रांनो 2/5. आलं का उत्तर 2/5. त्यानंतर बघा 7वा क्वेश्चन आहे आपला, दोघांचे छेद समान आहेत, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, 9 - 2 करावं लागणार आपल्याला. किती 9 - 2 किती येतंय 7 येतंय, 7/12. आता 7 न 12 ला जात नाही, 12 न 7 ला जात नाही, किंवा कोणती दुसरी संख्या पण नाही त्याला भाग जाणारी, बरोबर. तिथं बघा 4/10 मध्ये 2 न भाग जात होता का नाही, इथं कोणीच सेम संख्या नाही भाग घालण्यासाठी. मग पुढे जाऊया. बघा 15 ला 15 लिहू. चला हे 15. 10 मधून 3 गेले किती उरतील 7 उरतील. किती आलं मित्रांनो 7/15. आता यांची काटाकाटी होऊ शकते का, नाही. मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आता दुसरा क्वेश्चन काय म्हणते बघा, 7/10 म्हणजे 7/10 ऑफ वॉल इज टू बी पेंटेड. Ramu has painted 4/10 of it. How much more needs to be painted? म्हणजे काय मित्रांनो, एक भिंत आहे बघा, सिंपल, कन्फ्यूज होऊ नका. समजा ही एक भिंत आहे, बरोबर. त्या भिंतीत तुम्ही किती भाग केले मित्रांनो, इथं पण 10 केलेत, तिथं पण 10 केलेत, मग आपण 10 भाग करूया. चला मित्रांनो 10 भाग केले बघा. ते काय म्हणते 7/10 म्हणजे 10 पैकी फक्त 7च पार्ट त्यांना रंगवायचे. किती 10 पैकी 7च पार्ट रंगवायचे. का रंगवायचे त्यांची त्यांना माहिती, आपल्याला घेऊन देणं. बघा किती 10 पैकी 7च पार्ट त्यांना रंगवायचे, 3 सोडून द्यायचे. एवढेच पेंट करायचे ना, पेंट काय टू बी पेंटेड. टू बी पेंटेड म्हणजे काय मित्रांनो, एवढेच रंगवायचे. पण पुढे काय म्हणते, रामू हॅज पेंटेड 4/10 ऑफ इट. म्हणजे काय म्हणते, ह्या 10 पैकी त्या रामून 4 ऑलरेडी पेंट केलेत. किती 4 बघा, मी 4 पेंट करतोय. चला हा हे 4 पेंट केले. चला हे 2 झालं, 3 झालं, हे 4 झालं, बरोबर. पुन्हा काय म्हणते बघा, हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड. नीड म्हणजे काय गरज, बर का. आणखी किती भाग पेंट करायचा राहिलाय म्हणते, किंवा आणखी किती भाग पेंट करायचा आहे, बरोबर मित्रांनो. त्यांनी आपल्या गणितात सांगितले 7च पेंट करायचे. किती 7च पेंट करायचे. आपल्याला टोटल त्यांनी पेंट करून किती दिलेत 4 दिलेत, म्हणजे उरले किती 1 2 3. इकडलं पेंट करायचं इकडे घेऊच नका, फक्त आपल्याला 7 पेंट करायचे. 1 2 3 उरले किती पेंट करायचे 3. उरणं म्हणजे काय असतं बघा, आपल्याला फरक काढायचा आहे, उरवायचंय. मग काय वजाबाकी करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. बघा आता मित्रांनो 4 झालेत पेंटेड, किती 3 करायचे, म्हणजे किती बघा 3. किती पैकी 10 पैकी, म्हणजे 3/10 आपलं उत्तर हे आकृतीहून आलेलं आहे. बघा किती 10 पैकी 3 भाग पेंट करायचे आपल्याला, एवढंच. आता आपण हे गणिताच्या भाषेत बघूया. काय बघा आपल्याला काय म्हणते बाबा, 7/10 वॉल पेंट करायची, 7 भाग पेंट करायचे, त्यापैकी 4/10 पेंट केलेत. आणखी किती करावं लागतील, आणखी किती म्हणल्यावर वजाबाकी, म्हणजे काय 7/10 वजा किती मित्रांनो 4/10. बघा मित्रांनो दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, मग त्यांची आपल्याला वरली वजाबाकी करावं लागेल. 7 मधून 4 गेले 3 उरले,
छेद 10 म्हणजे किती मित्रांनो 3/10 ऑफ वॉल नीड्स टू बी पेंटेड.